हाय, हॅलो, नमस्कार. मी ऋषाली. तर तुमचं पुन्हा एकदा माझ्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे. आजचा दिवस तुम्हाला अगदी आनंदाचा, आरोग्याचा जावो ही स्वामीचरणी प्रार्थना. तर आज संडे असल्यामुळे मग आता आम्ही इडलीचाच बेत लावलेला होता. तर मग येथे मला सांबार बनवायचं होतं. तर मग मी सर्व काही येथे भाज्या पण कट करून घेतलेल्या आहे. तर मग येथे तुरीचीच डाळ घेतलेली आहे. तर छान असं स्वच्छ धुवून घेतलेली आहे मी ती. आणि आता कांदा कट केलेला आहे तो पण टाकून घेतलेला आहे आणि टॉमॅटो पण छान असं कट करून घेतलेले आहे. तर मग शेवग्याच्या शेंगा पण कट करून घेतल्या आणि त्यावरची साल पण काढून घेतलेली आहे. छान असं धुवून स्वच्छ करून आता शिजवायला टाकायचं आहे. तर मग येथे 2 वांगे पण कट करून घेतलेले आहे. तर छान असं आता त्यामध्ये पाणी ओतून घेतलेलं आहे. तर मग आता डाळ सर्व काही भाज्या टाकून आता शिजायला ठेवायचं आहे. तर मग त्यामध्ये मग थोडीशी हळद पण टाकून घेतलेली आहे मी. तर मग आता कुकरचं झाकण बंद करून छान असं शिजून घ्यायचं आहे. तर इथे खूप छान असं शिजलेलं पण आहे. तर तुम्ही पण बघू शकता. तर मग त्यामधल्या मी शेवग्याच्या शेंगा आहे ना, तर मोठ्या मोठ्या सर्व काही बाजूला काढून घेतल्या आहे. तर मग येथे पावभाजीच्या मेशरनं छान असं प्रेस करून डाळ पण असं मिक्स करून घेत आहे मी त्यामध्ये. आणि आणि त्यामध्ये आपण टॉमॅटो, कांदा, वांगे हे टाकलेलं होतं. ते पण छान असं प्रेस करून घ्यायचं आहे. छान असं मिक्स करून घ्यायचं. तर मग छान असं मिक्स झाल्यानंतर मग मला त्याचा तडका पण द्यायचा होता. तर मग तडका पॅनमध्येच तडका देणार होते. तर मग येथे लाल तिखट, तरीची मिरची, सांबार मसाला, हळद ही सर्व काही काढून घेतलेलं होतं. तर मग तडका पॅनमध्ये मी तेल टाकून घेतलेलं होतं. तर त्यामध्ये जिरं, मोहरी आणि हे जे मसाले काढून घेतलेले होते तर त्यामध्ये तडका दिलेला होता. तर तेल पण छान तापलेलं होतं. तर मग कुकरमध्ये आपण डाळ शिजून घेतलेली होती. त्या कुकरमध्येच मग जे तडका दिलेला आहे तर तो तडका वरणाला देऊन घेतलेला होता आपण. तर मग छान असं सांबार मसाला पण झालेला आहे. थोडासा मी पण गॅस चालू केला आणि एक उकळी देऊन घेतलेली आहे. तर मग जे शेवग्याच्या शेंगा बाजूला काढून ठेवलेल्या होत्या तर मग त्यामध्ये सर्व काही टाकून घेतलेलं आहे. छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आता. तर मग त्यानंतर मी येथे इडलीचं पीठ पण भिजत ठेवलेलं होतं. तर म्हणजे रात्रीचं तांदूळ वगैरे मी भिजवून आणि दळून घेतलेले होते. तर मग छान असं परमनंट पण झालेलं होतं तांदळाचं पीठ. तर मग येथे मग मला इडल्या पण बनवायच्या होत्या. तर मग इडलीच्या भांड्याला सर्व भांड्यांना मी तेल लावून घेत होते. तर मग येथे मला इडली बनवायची आहे. तर मग छान असं इडलीचं पीठ पण झालेलं होतं. तर मग येथे सर्व काही इडल्या बनवून घ्यायच्या आहे. तर मग मी सर्व भांड्यामध्ये आता इडलीचं पीठ ओतून घेतलेलं होतं. तर थोडं थोडं असं टाकून घेतलेलं आहे. तर मग 20-1 मिनटं मग मी झाकण लावून छान असं वाफ पण भरून घेतलेलं आहे इडलीला. तर मग 20 मिनटानंतर मग मी झाकण उघडून बघितलं तर छान असं इडल्या पण तयार झालेल्या आहे. तर मग येथे मी हात लावून बघितलेलं आहे. तर मग छान असं इडल्या तयार पण झालेल्या आहे. रविवार असला म्हणजे सकाळचा नाश्ता हा इडलीचाच नाश्ता असतो आमचावाला. तर मग येथे मी सर्व माझं काम वगैरे आवरलं आणि येथे मग इडल्या बनवायला घेतलेल्या होत्या मी. तर इडली पण छान झालेली होती आणि छान असं इडली पण जाळीची झालेली होती. तर तुम्ही पण बघू शकता. तर येथे बघू शकता तुम्ही. येथे मी तोडून पण दाखवते तुम्हाला. तर येथे छान अशी जाळी तयार झालेली होती इडलीला. आणि तुम्ही येथे बघू पण शकता. तर असे दाबल्यानंतर अशी छान अशी स्पंजसारखी झालेली होती. तर मग सर्व काही इडल्या मला मग एका भांड्यामध्ये काढून घ्यायच्या होत्या आणि परत एक भांडं परत इडलीचं लावायचं होतं. त्यामुळे मग सर्व काही इडल्या एका भांड्यामध्ये काढून घेतल्या मी. तर मग त्यानंतर मुलांना पण इडली खायला द्यायची होती. तर मग येथे सांबार पण बनवलेलं होतं. तर मग इडली सांबार मग असं त्यांना नाश्त्याला द्यायचं होतं मला. तर मग येथे सर्व काही इडल्या एका भांड्यामध्ये काढून घेतल्या मी. मग त्यानंतर मी चटणी पण बनवलेली होती त्याच्यासोबत. तर मग मिस्टरांना आणि मुलांना सांबार, इडली, चटणी अशी त्यांना नाश्त्यासाठी दिलेलं होतं. तर चला, आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट्स करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला पण सबस्क्राईब करा. चला, नवनवीन व्हिडिओसोबत भेटूया. बाय.